धन्यवाद प्रभूच्या नावाला. आपण कसे आहोत? बरे आहोत ना? आज आपण परमेश्वराचं वचन मी तुमच्याजवळ घेऊन येत असताना प्रभूच्या नावाला मी धन्यवाद करते की मी आज वचन चालू करते. पेत्राचे पुस्तक आणि वचन आहे दुसरा अध्याय आणि 9 वचनमध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वर 9 अध्यायामध्ये पण तुम्ही तर निवडलेले वंश, राजकीय यजगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, ह्यासाठी की ज्याने तुम्हाला अंधारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. ह्या ठिकाणी आपल्याला परमेश्वराने काय केलेलं आहे? अंधकारातून आपल्याला बाहेर काढलेलं आहे. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे या ठिकाणी? की त्याचे गुण प्रसिद्ध करावे. आज आपल्याला परमेश्वराने ज्या टायमाला आपल्या देवाने आपल्यावर इतकी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला. त्या पुत्राने आपले हर एक पाप, आपले हर एक शाप, हर एक आजार त्याने आपल्या स्वतःवर घेतलं. कारण परमेश्वराने आपल्यावर एवढं प्रेम केलेलं आहे. त्याप्रमाणे ह्या ठिकाणी सुद्धा परमेश्वराने सांगितलेलं आहे की तुम्ही माझे लोक आहेत. प्रभू काय म्हणतो? तुम्ही माझे लोक आहेत. परमेश्वराने आपल्यावर एवढं प्रेम केलं की त्यांनी आपले लोक केलेले. त्या परमेश्वराने काय केलेलं आहे? त्याने आपले खंडणी भरून, प्रभू येशूने खंडणी भरून आपल्याला विकत घेतलेले. त्याच्या रक्ताच्याद्वारे आपण त्याचे लोक आहोत. तर आपण अंधकारात का जावायचं? अंधकारातून आपण बाहेर निघा. प्रत्येक अंधकारातून आपल्याला बाहेर निघण्यासाठी परमेश्वर आपल्याला पाचारण करत आहे. आणि तो म्हणतो माझे गुण तुम्ही प्रसिद्ध करा. आज त्याचे गुण काय आहे? की जिवंत देवाने आम्ही कसे होतो पूर्वी, आम्ही काय होतो. आज माझ्या जीवनातसुद्धा एक साक्ष आहे. मी अंधकारात जगत होते. मला येशू ठाऊक नव्हता. आणि मी अंधकारात असताना परमेश्वराला येशू कोण आहे हे मला ठाऊक नसताना मला येशू ठाऊक झाल्याच्या नंतर मी येशूला ओळखलं. मी अंधकारात असताना माझं जीवन फार वाईट होतं. माझ्या घरामध्ये फार अंधकाराने पूर्ण घेरलेलं होतं. माझ्या घरामध्ये रोज भांडण असायचं. माझ्या घरामध्ये अनेक वाईट गोष्टी घडायच्या. माझे मान हालत होती. मी अनेक हॉस्पिटल केले, अनेक सर्व काही गोष्टी केल्या, परंतु मला त्या अंधकाराने काहीच बाहेर काढलं नाही. मला अंधकार अधिक आणि अधिक मला चिटकून राहिला. परंतु ज्या टायमाला मला येशू ख्रिस्त भेटला आणि परमेश्वराने त्या रक्ताने मला धुवून काढलं, मला शुद्ध केलं, त्याच टायमाला माझ्यातला सर्व अंधकार निघून गेला आणि मी प्रकाशामध्ये आले. पहा प्रियांनो, आज आपण सुद्धा कोणी अंधकारात असताना तर परमेश्वराने सांगितलेलं आहे की त्यांनी खंडणी भरून आपल्याला मुक्त केलेलं आहे. त्या परमेश्वराने सर्व अंधकारातून त्यांनी आपल्याला बाहेर काढलेले. त्याप्रमाणे परमेश्वराने आपल्याला ह्या ठिकाणी काय केलेलं आहे? परमेश्वराने आपल्यावर प्रेम करून आपल्याला ह्या ठिकाणी राजकीय केलेलं आहे, यजगण केलेलं आहे. परमेश्वराने हे आपल्याला दिलेलं आहे देणगी आपल्याला परमेश्वराने. आणि पवित्र राष्ट्र देवाने आपल्याला स्वतःचे लोक असे आहोत ह्यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले आहे. त्याने आपल्याला काय केलं? अद्भुत प्रकाशात त्याने पाचारण केलेले आहे. आणि हे वचन आज जर तुम्हाला कळत असेल, मला कळत आहे, तर आपण त्या अंधकारातून बाहेर निघलं पाहिजे. हर एक अंधकारातून परमेश्वराने आपल्याला मुक्त केलेलं आहे पहिलं. परंतु प्रियांनो, आपण पुन्हा त्या अंधकारात जायला नाही पाहिजे. ह्यासाठी परमेश्वर आपल्याला प्रेम करतो आणि आपल्याला रोज आणि रोज हे वचन सांगत असतो. आपल्याला परमेश्वर रोज आणि रोज आपल्याला शिकवत आहे प्रभू की तुम्ही अंधकारातून बाहेर व्हा, अंधकारातून बाहेर निघा. आपल्याला त्याने मुक्त केलेलं आहे. आपल्याला हर एक वाईट गोष्टीतून, आपण जर वाईट गोष्टी करत असाल तर तिथून लवकर तुम्ही बाहेर निघा. परमेश्वर आपल्यावर प्रेम करत आहे, आपल्यावर तो प्रीती करत आहे आणि आपल्याला तो हाक मारत आहे प्रभू. म्हणून आपण एक वचन वाचणार आहे की हे अनुवाद 7:6 आहे.
त्या अनुवादमध्ये बघा देव किती आपल्यावर प्रेम करतो, देव आपल्यावर किती प्रीती करतो आणि देवाने आपल्याला कुठून बाहेर काढलेलं आहे हे तुम्ही पाहावा. कारण तू तर आपला देव परमेश्वर ह्याची पवित्र प्रजा आहेस. आपण कोण आहे? देवाची पवित्र प्रजा आहे आणि तू त्याचा खास प्रजा व्हावे म्हणून साऱ्या पृथ्वीवरील राष्ट्रातून तुझा देव परमेश्वर ह्याने तुला निवडून घेतले आहे. आपल्याला काय केलेलं आहे? आपण खास त्याची प्रजा आहे. प्रियानो, आपण कोण आहे? खास त्याची प्रजा आहे. आणि त्यांनी काय केलेलं आहे? आपल्या पृथ्वीवर राष्ट्रातून देवाने आपल्याला काय केलं? निवडून घेतलेलं आहे. बघा ह्या ठिकाणी. आणि देवाने याने तुला निवडून घेतलेलं आहे ह्याने कारण त्याने तुझ्यावर प्रेम केले. परमेश्वराने काय केलेलं आहे? प्रेम केलेलं आहे आपल्यावर. म्हणून आपल्याला ह्या राष्ट्रामधून त्यांनी आपल्याला निवडून घेतलेलं आहे. ह्या जगामधून आपल्याला निवडून घेतलं आहे परमेश्वराने. तो परमेश्वर आपल्यावर एवढं प्रेम करतो की इथं तो सांगतो की तुझ्यावर प्रेम करून तुम्हाला निवडले. ह्याचे कारण तुम्ही संख्येने इतर राष्ट्रापेक्षा पुष्कळ होता म्हणून नव्हे, उलट तुम्ही सर्व राष्ट्रामध्ये संख्येने कमी होता. तर देव म्हणतो राष्ट्रामध्ये तुम्ही संख्येने जास्त होता म्हणून नाही देवाने आपल्याला निवडलं, उलट आपण कमी होतो. आणि त्याने आपल्यावर प्रीती केली, त्याने आपल्यावर प्रेम केलं आणि त्याने आपल्याला निवडून घेतलं ह्या राष्ट्रामधून, ह्या पृथ्वीवरून प्रियजनांनो. म्हणून आपण अंधकारातून बाहेर निघा, अंधकाराच्या शक्तीतून बाहेर निघा आणि प्रकाशाकडे वळा. प्रत्येकजण प्रकाशाकडे वळा. कारण परमेश्वर आपला चांगला देव आहे. त्याचा अनुभव घेऊन पहा तुम्ही प्रियांनो, तो किती चांगला आहे आणि तो रोज आपल्यावर प्रेम करतो. ज्यांनी कोणी परमेश्वराला आपल्या जीवनात घेऊन पुन्हा मागं फिरले असतील आणि अंधकाराकडे वळले असतील तर तुम्ही परत या प्रियांनो. तो तुमची वाट पाहते. प्रभू येशू तुमची वाट पाहते. माझं मुलगा, माझी मुलगी कधी येईल ती वाट पाहते प्रियांनो. म्हणून जिवंत देवाकडे तुम्ही वळा, परमेश्वराकडे वळा. त्यांनी आपल्यावर आपली खंडणी भरून त्यांनी आपल्याला प्राप्त केलेलं आहे. आपल्याला हर एक अंधकारातून त्यांनी बाहेर काढलेलं आहे. परमेश्वराला शरण या, त्याच्या जवळ या, त्याला क्षमा मागा आणि प्रभू म्हणा, प्रभू माझ्याकडून काही चुकलं, मी पुन्हा तुझ्या चरणाजवळ येते. ते पहा तुमची वाट पाहतोय प्रियांनो. माझ्या भावांनो, तुमची वाट पाहते. तुम्ही परमेश्वराकडे या. धन्यवाद करते. परमेश्वराकडे या आणि प्रभूला शरण या, हे मी तुम्हाला विनंती करत आहे. धन्यवाद करते. आजचं वचन प्रत्येकाच्या जीवनाला कार्य करू द्या म्हणून जिवंत देवासाठी मी प्रार्थना करते की हे प्रेमळ बाप्पा, मी धन्यवाद करते की आज माझ्या बहिणीने, माझ्या भावांनी आजचं वचन ऐकलं. त्याद्वारे तू आशीर्वादित कर बाप्पा आणि प्रत्येकाचं जीवन बदलल्या जाऊ दे बाप्पा. सर्वांना बाप्पा अंधकारातून बाप्पा त्यांना बाहेर काढ आणि प्रभू तुझ्या प्रकाशामध्ये आण. धन्यवाद करते राजा. तू कार्य करणारा परमेश्वर आहे बाप्पा. लहान्यापासून तर मोठ्यापर्यंत प्रत्येकाला मी तुझ्या पवित्र हातात सोपवते. हे वचन बाप्पा अनेकांच्या हृदयात बाप्पा आरपार छेद करून जाऊन बाप्पा 30 पट 60 पट आणि 100 पट त्यांच्या जीवनामध्ये बाप्पा पीक येऊ दे. आणि प्रभू त्यांनी अनेक बाप्पा ज्यांना येशू ख्रिस्त ठाऊक नाही अशा लोकांपर्यंत बाप्पा तुझं वचन घेऊन जाऊ दे. असं तू करशील माझा विश्वास आहे. सारा आदर महिमा गौरव मी तुला देते. येशूच्याच नावात मागते, गोड आणि पवित्र नावात. म्हणून ऐक पित्या. आमेन, आमेन, आमेन.